पुण्याच्या हडपसर भागातील उषा किरण या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहात जिवंत बॉम्ब आढळला होता। तो निकामी करण्यात यश आले। 7 तासांचा टायमर सेट करून हा बॉम्ब या ठिकाणी ठेवण्यात आला होता। याची माहिती मिळताच डॉक्टरांनी तो बॉम्ब रुग्णालयाबाहेर नेत पोलिसांसह बॉम्ब शोधक पथकाला माहिती कळवली आणि त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून बॉम्ब निकामी करण्यात आला। या प्रकरणी पुणे पोलीस, एटीएस आणि गुन्हे शाखेकडून संयुक्त तपासणी सुरू आहे। तर या प्रकरणी रुग्णालयातील डॉक्टर विलास गायकवाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। पहिल्या मजल्याच्या बाथरूममध्ये त्यानंतर ती फक्त मी एका बॉक्समध्ये ठेवली आणि बॉक्स बाहेर आणून ठेवला। माझी मला आणि लगेच पोलिसांना मी इन्फॉर्म केला आणि पोलीस एक 5-10 मिनिटांमध्ये लगेच आले आणि नंतर मग पुढची कार्यवाही झाली। तसं मावशींना फक्त त्या ठिकाणी दिसली वस्तू मावशींनी मला बोलवून घेतलं, तेव्हा ते थोडंसं बॉम्ब सदृश वस्तू वाटली। त्याला तुझं डिजिटल त्याला एक क्लॉक त्याला होतं आणि काय वायरी वगैरे होत्या, त्यामुळे वायरीमुळे मला वाटलं की बॉम्ब सदृश वस्तू असावी म्हणून पोलिसांना आपलं इन्फॉर्म करणं काम आहे। आणि एक सेफ्टी पर्पजसाठी एक मोकळ्या अंगणामध्ये किंवा मोठ्या ग्राउंडमध्ये ठेवणं आवश्यक असल्यामुळं ती पहिली कृती मी ती केली आणि इन्फॉर्म केलं पोलीस। तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। ते आयडीला त्यांनी ग्लाइडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला आणि अत्यंत त्यांनी एक चांगली कामगिरी बीडीडीए स्कीमने केली होती। आता तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीसचे स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि एटीएसची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल।